कांदा भजी, बटाटा भजी नेहमीचीच, पण कधी तुम्ही साऊथ स्टाईल म्हणजेच मँगलोरची प्रसिद्ध अशी गोळी भजी खाल्ली आहे का? मँगलोरला याला गोळी भजे किंवा मँगलोर बोंडासुद्धा म्हणतात. या भजीचं वैशिष्ट्य म्हणजे वरून अशी मस्त कुरकुरीत आणि आतून जाळीदार आणि तितकीच मऊ लुसलुशीत ही भजी असते. ही भजी शक्यतो अशाच नारळाच्या ओल्या चटणीसोबत खातात किंवा गरमागरम चहासोबत सुद्धा याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल किती मस्त भजी झाली आहे. फक्त ही भजीच नाही तर त्यासोबत खाण्यासाठी फोडणीवाली मस्त अशी ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया मँगलोर स्टाईल गोळी भजी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. गोळी भजी बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये घरातली कोणती एखादी वाटी किंवा असा मेजरमेंट कप घ्यायचा आणि त्याने आपल्याला 2 कप भरून मैदा घालायचा आहे. ही भजी प्रामुख्याने मैद्यापासून बनवतात, त्यामुळे आपल्याला मैद्याचाच वापर करायचा आहे. आता यामध्ये एक मोठा चमचा भरून तांदळाचं पीठ घालायचं आहे. सोबतच चिमूटभर हिंग, चवीप्रमाणे मीठ, त्याचबरोबर 1 चमचा भरून साखर घालायची आहे. त्यानंतर एक मोठा चमचा भरून ओल्या नारळाचे बारीक असे काप करून घ्यायचे, ते घालायचे आहेत. सोबतच एक तिखट बारीक चिरलेली हिरवी मिरची, भरपूर अशी कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं आलं बारीक चिरून घालायचं आहे. आज मी मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा वापर करून सर्व साहित्य मोजून घेणार आहे. त्या हिशोबाने हे मसाले वापरत आहे. तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात भजी करायची असेल तर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आता हे कोरडे जिन्नस सर्वात आधी आपल्याला एखाद्या चमच्याने व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे ज्या कपाने आपण मैदा मोजून घेतलेला त्याच कपाने 1 कप भरून फेटलेलं दही घालायचं आहे, जेणेकरून ह्या भजीमध्ये पिठामध्ये गुठळ्या तयार होणार नाही. त्यामुळे फेटलेलं दही वापरायचं आहे. आंबट दहीसुद्धा चालू शकतं किंवा ताजं दहीसुद्धा तुम्ही वापरू शकता. सुरुवातीला दहीच घालायचं आणि व्यवस्थित चमच्याने एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर मात्र आपल्याला लागेल तसं पाणी वापरायचं आहे आणि हातानेच मिसळून घ्यायचं आहे. तुम्ही चमच्याने सुद्धा करू शकता, पण हाताने आपल्याला अंदाज येतो, कारण हे पीठ आपल्याला फार पातळ करायचं नाही सैलसर किंवा फार घट्ट सुद्धा ठेवायचं नाही. मध्यम अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, त्यामुळे हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. इथे बघू शकता असं सहज आपल्याला तेलामध्ये ही भजी सोडता येईल अशा पद्धतीने पीठ मध्यम घट्टसर ठेवायचं आहे. आता ह्याची भजी मात्र आपल्याला लगेच करायचे नाही, तर ही पारंपरिक पद्धत आहे त्यांची. हे पीठ आपल्याला झाकून 3 तासासाठी असंच फर्मेंट करत ठेवायचं आहे. हीच मुख्य प्रक्रिया असते ज्यामुळे भजी मस्त अशी वरून कुरकुरीत होते आणि आतून मऊसूत आणि जाळीदार बनते. तोपर्यंत आपण या गोळी भजीसोबत खाण्यासाठी चटणी कशी बनवायची ते पाहूया. चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भरून ओल्या नारळाचे पातळ काप करून घेतले आहेत, ते घालायचे आहेत. सोबतच 1 तिखट हिरवी मिरची घालायची आहे. अर्थात तुम्हाला किती चटणी तिखट हवी आहे त्यानुसार प्रमाण कमी अधिक करू शकता. सोबतच 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा घालायचा आहे. त्यानंतर एक मोठा चमचा भरून इथे मी भाजलेली चणा डाळ घालणार आहे आणि सोबतच एक मोठा चमचा भरून भाजलेले शेंगदाणे सुद्धा घालणार आहे. तुमच्याकडे शेंगदाणे असतील तर नक्की घाला, या चटणीची चव दुप्पट वाढली जाते. नसतील तर काही हरकत नाही, फक्त भाजलेली चणा डाळ घालायची आहे. आणि सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ चटणी हवी आहे त्यानुसार. आणि छान अशी बारीक चटणी मिक्सरला वाटून घ्यायची. वाटलेली चटणी एका मी वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि या चटणीवर आपण आज एक मस्त अशी फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी कढल्यामध्ये 1 चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये पाव चमचा भरून उडीद डाळ घालायची आहे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायची आहे. एकदा उडीद डाळ सोनेरी रंगाची झाली की त्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये 1 सुकी लाल मिरची घालायची आहे. अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. फोडणी छान अशी परतवून घ्यायची आणि लगेचच ही फोडणी आपल्याला या चटणीवर ओतायची आहे आणि लगेच मिक्स करून घ्यायची. इथे आपली झटपट अशी ओल्या नारळाची चविष्ट चटणी तयार आहे. इथे 3 तास झाले आहेत. आपण झाकण उघडून बघूया. पीठ चांगलं आंबून आलं असेल. आता ह्यामध्ये मी दाखवते एवढं चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि एकाच दिशेने साधारण अर्धा ते 1 मिनिटं फेटून घ्यायचं आहे. खाण्याचा सोडा या भजीमध्ये वापरलाच जातो, जरी ते पीठ आंबवून केलं असलं तरी. आता कन्सिस्टन्सी एकदा चेक करायची, व्यवस्थित आहे ना मध्यम, लगेचच आपण भजी सोडू शकतो ना, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. आता मात्र ह्याच्या लगेचच
लगेचच आपण भजी बनवून घेऊया. कारण सोडा घातल्यानंतर बराच वेळ पीठ आपल्याला हे ठेवायचं नाही आहे. गोळी भजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल चांगलं मध्यम आचेवर गरम करून घेतलं आहे. नेहमी आपण भजी करतो त्याच पद्धतीने तेल गरम करून घ्यायचं आहे. फार कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करायचं नाही किंवा फार थंडसुद्धा ठेवायचं नाही. आता लगेचच ह्यामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे. भजी तेलात सोडण्याआधी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून हे पीठ हाताला चिकटणार नाही. आता पिठामध्ये बोटं बुडवायची पाची आणि ज्या पद्धतीने आपण दहीवडे कसे सोडतो तेलामध्ये त्याच पद्धतीने फक्त हे पीठ आपल्याला असं सोडून घ्यायचं आहे तेलामध्ये. एक एक करून गॅसची आच सुरुवातीला मंद ठेवायची, कारण जर मोठी आच असेल किंवा मध्यम आच असेल तर लगेचच भजी करपू शकते. त्यामुळे एक एक भजी सोडायला वेळ लागतो. त्यामुळेच लगेचच पहिली भजी करपू नये आणि सर्व भज्यांना मस्त असं सोनेरी रंग येण्यासाठी आपल्याला मंद गॅसच ठेवायचा आहे. एकदा सर्व भजी अशी सोडून झाली की गॅसची आच आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि छान असा सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत भजी होईपर्यंत तळून घ्यायची आहे. मध्ये मध्ये झाऱ्याचा वापर करून आलटपालट करून घ्यायची, म्हणजे चारही बाजूने त्याला व्यवस्थित असा सोनेरी रंग येतो. इथे बघू शकता काही मिनिटातच असा हलका सोनेरी रंग आला आहे, परंतु अजूनही भजी व्यवस्थित कुरकुरीत झाली नाही. त्यामुळे अजून थोडासा गडद रंग येईपर्यंत आपल्याला भजी मध्यम आचेवरच तळून घ्यायची आहे. आणखीन 2 मिनिटांनी बघू शकता तुम्ही, आता मात्र गडद चांगला रंग आला आहे. अशी भजी छान सोनेरी रंगावर तळली गेली आणि कुरकुरीत झाली की लगेचच पूर्णपणे तेल निथळून काढून घ्यायची. एखाद्या टिश्यू पेपरवर काढून घ्यायची, म्हणजे उरलेसुरलेलं थोडंसं जरी तेल असेल तरी ते निघून जाईल. आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल, गोल गरगरीत आणि मस्त कुरकुरीत भजी तयार झाली आहे. अशाच पद्धतीने उरलेली सर्व भजी एक एक करून मी तेलामध्ये सोडून घेणार आहे. सुरुवातीला गॅसची आच मंद ठेवायची आणि एकदा सर्व भजी अशी तेलामध्ये सोडून झाली की लगेचच गॅसची आच मध्यम करायची. भजी अशी तेलाच्या वर तरंगून वर आली की झाऱ्याने आलटपालट करून सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायची. इथे मी दुसरी बॅच सुद्धा भजीची तळून घेतली आहे. ती सुद्धा लगेचच एखाद्या टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे. तळलेली सर्व भजी इथे मी सर्व करून घेतली आहे. सोबतच खाण्यासाठी फोडणीवाली आपण तयार केलेली नारळाची चटणी सुद्धा. भजीचं टेक्स्चर बघू शकता, मस्त अशी गोल गरगरीत भजी तयार होते आणि आवाज सुद्धा ऐकून दाखवते. वरून अशी मस्त कुरकुरीत आणि तोडून सुद्धा दाखवते. फार गरम आहे पण तरी सुद्धा तुम्हाला मी तोडून दाखवते. आतून टेक्स्चर बघू शकता किती सुंदर आलं आहे. मस्त अशी जाळी पडली आहे आणि तितकंच मऊ, जसं केक असतो तसं स्पॉन्जी टेक्स्चर या भजीला येतो आणि खायला ते इतकी अप्रतिम लागते. मस्त अशी चविष्ट भजी तयार होते. नेहमीची तीच तीच भजी खाऊन तुम्ही देखील कंटाळला असाल तर साऊथ स्टाईल भजीचा आस्वाद तुम्ही घरच्या घरी घेऊ शकता. ही भजी या चटणीसोबत अप्रतिम लागते किंवा चहासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? नेहमीप्रमाणे आवडली असेल तर एक लाईक, शेअर करून प्रेषितच किचनला सबस्क्राईब करून सोबत असलेल्या नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट करून सुद्धा नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.